प्रगती आपल्या नेत्यांच्यामुळं, आपल्या पक्षाच्या विचारधारेमुळं आणि प्रयत्नामुळं झाली ही आपल्या प्रत्येकाच्या लक्षामध्ये पाहिजे. सुरुवातीलाच माझी तुम्हाला एक विनंती आहे की आपण दुसऱ्या पक्षावर टीका करू, दुसऱ्या उमेदवारावर टीका करू, पण गेल्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींनी जो प्रश्न उपस्थित केला की 70 वर्षात काँग्रेसने काय केलं, तर आपण किमान गेल्या 30-40 वर्षांमध्ये आमच्या माध्यमातून, पवार साहेबांच्या माध्यमातून, तुमच्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या माध्यमातून काय इथे घडलं, काय इथे उभं राहिलं. 5 धरणं झाले असतील, रस्ते झाले असतील, बाकीच्या अनेक गोष्टी झाल्या असतील. मी काही तुम्हाला आठवण करून द्यायची गरज नाही. तुमचा जो काही तालुक्याचा जाहीरनामा असेल त्या जाहीरनाम्यामध्ये किंवा एखादं परिचयपत्रक तुम्ही काढाल त्याच्यामध्ये या गोष्टीचा सगळा समावेश आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. पण आता आपण निवडणुकीला सामोरं जातोय. आमची अपेक्षा आहे की 50,000चं मताधिक्य मिळालं पाहिजे. तुमची पण सगळ्यांची अपेक्षा आहे. आता मताधिक्य मिळवायचं असेल तर किती लाख उडी मारायची आपल्याला याचा अंदाज आपल्याला पहिला घेतला पाहिजे. माझ्याकडे जी आकडेवारी आहे ती 2009च्या निवडणुकीमध्ये जुन्नर तालुक्यामध्ये आपल्याला 52,493 मतं पडली होती. शिवसेनेला 85,423 मतं पडली होती. लोकसभेला 32,930 मताने आपण मागं होतो. शिवसेनेला पडलेल्या मतांचं प्रमाण 57% आहे आणि आपल्याला पडलेल्या मतांचं प्रमाण 2009ला 36%च्या आसपास होतं. 2014ची निवडणूक ही थोडी वेगळी होती. 2009ला सुद्धा लोकांचा गैरसमज करून देण्याचा प्रयत्न झालेला होता आणि देवदत्त निकम ज्यावेळेला उभे होते त्यावेळेला जुन्नर तालुक्यामध्ये सेनेला 97,000 मतं पडली होती आणि आपल्याला 71,000 मतं पडली होती. सेनेला 54% मतं पडली होती आणि आपल्याला 40% मतं पडली होती. मागच्या निवडणुकी 2009च्या निवडणुकीपेक्षा कदाचित सासुरवाडी असेल म्हणून काय 5%चं मतदान देवदत्त निकमांचं त्यावेळेला लोकसभेला वाढलेलं होतं आणि अतुल शेठ आणि व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींच्या माहितीसाठी ही संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपण 2009ला 57% मतदान आणि शिवसेनेला आणि 36% आपल्याला आणि 2014ला 59% सेनेला आणि 31% आपल्याला. म्हणजे आता हा फरक जो आहे म्हणजे 60% आणि 30% हा फरक आपल्याला सगळ्यांना भरून काढायचा आणि तो फरक भरून काढण्याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. मला असं वाटतं की आता निवडणुका लढवायचे मार्ग वेगळे वेगळे आहेत. नरेंद्र मोदींनी मागची निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीमध्ये त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियाचा, टेलिव्हिजन चॅनलचा सगळ्याचा वापर केला. कुठलंही बटन दाबलं की मोदीच दिसायचे. त्याचं मूळ कारण हे आहे की हे न्यूज 18 नेटवर्क जे आहे, या न्यूज 18 नेटवर्कमध्ये 18 चॅनल्स आहेत आणि हे अख्खंचे अख्खं नेटवर्क मुकेश अंबानींनी विकत घेतलेलं आहे. त्यामुळं वार्ताहर काय सांगतो त्याला काहीच महत्त्व नाही, संपादक काय सांगतो त्याला काहीच महत्त्व नाही. अंबानींनी सांगितलं, मालकांनी सांगितलं की तेवढंच त्यांना दाखवायला लागतं आणि मग त्याचा चांगला वाईट परिणाम मग त्यांनी आपल्याला आश्वासनं दिली
त्यांनी अनेक आपल्यावर आरोप केले, खोटे नाटे, भ्रष्टाचाराचे आरोप केले, आपल्या केंद्रीय मंत्र्यांवर केले, सगळ्यांच्यावर केले आणि 70 वर्षात काहीच घडलं नाही. आता आम्ही काहीतरी करून दाखवतो. शेतकऱ्याला सुद्धा एक सोपं आश्वासन दिलं की तुम्ही जेवढी गुंतवणूक शेतीमध्ये कराल त्याच्या 1.5पट मोबदला तुम्हाला मिळेल. 100 रुपये गुंतवले तर 150 रुपये मिळतील. याचा अर्थ 50 रुपयाचा नफा तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. शेतकरी वर्गाला सुद्धा वाटलं हे बरं आहे, पण आपण कोणीच हे लक्षामध्ये घेतलं नाही किंवा मांडलं नाही की शरद पवार साहेबांच्या काळात 10 वर्षामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये जे जे बदल या देशात घडले, जो जो फायदा शेतकऱ्यांना झाला, तो फायदा किंवा ती धोरणं आणि गेल्या 5 वर्षामधली मोदी साहेबांच्या काळातली धोरणं याच्यामध्ये जो फरक आणि जे नुकसान आज आम्ही पाहतो की कुठल्याही पिकाला भाव नाही, कशालाही काय नाही, आपल्या शेतीकडे ते बघायला तयार नाही. ते जास्त बघतायत, ते तिकडे बघतायत, उद्योगपतींच्याकडे बघतायत, मोठ्या मोठ्या बँकांच्याकडे बघतायत. आणि मग हे सगळं समोर असताना त्यांना देशांमध्ये सुद्धा स्पष्ट बहुमत मिळालं. 6 महिन्याने झालेल्या विधानसभेमध्ये सुद्धा अशी पोझिशन तयार झाली की कोणी आलं गेलं नाही गेलं तरी काही फरक पडत नाही. आणि मग त्याच्यामधून देशाचंही सरकार 5 वर्ष चाललं, राज्याचंही सरकार 5 वर्ष चाललं. पण आज देशातली परिस्थिती बदललेली आहे. मी भाषण नाही करत, हे तुम्हाला सांगतो, हे तुम्हाला पुढे सांगायचं आहे. 5 राज्यात निवडणुका झाल्या, 5ही राज्यामध्ये भाजपचा पराभव झाला. कर्नाटकमध्ये निवडणूक झाली, तिथं पराभव झाला. बिहारमध्ये निवडणूक झाली, तिथं पराभव झाला. आणि मोदी साहेब सत्तेमध्ये आल्यापासून या ना त्या कारणानं ज्या ज्या भाजपच्या खासदारांना राजीनामा द्यावा लागला किंवा जागा रिकामी झाली, त्या प्रत्येक ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा पराभव झालेला आहे. थोडक्यात याचा अर्थ आज वातावरण भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या विरोधात, मोदींच्या विरोधात म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात, म्हणजे शिवसेनेच्या विरोधात, म्हणजे त्यांचे जेवढे घटक पक्ष असतील त्यांच्या विरोधात हे वातावरण झालेलं आहे. आणि शिवसेनेच्या संदर्भात आपण चर्चा केली. शिवसेनेने काय 4-4.5 वर्ष त्यांनी झोंबाझोंबीच केलेली आहे ना. काय एकमेकांबद्दल काय चांगलं बोलत होते, काय करतो, जसे काय हे विरोधी पक्षात सत्तेत बसून मंत्रिमंडळात बसून निर्णय घ्यायचा आणि बाहेर येऊन त्याच्यामध्ये विरोधी भूमिका मांडायची, अशी दुटप्पी भूमिका शिवसेनेने आतापर्यंत केली. आणि निश्चित प्रकारे त्याचा सुद्धा एक परिणाम लोकांच्या मध्ये झालेला आहे. आणि हे सगळं असताना, देशामध्ये बदललेलं वातावरण असताना, बरं वातावरण बदलल्याच्या नंतर आता मध्य प्रदेशची निवडणूक झाली. त्या मध्य प्रदेशच्या निवडणुकीमध्ये भाजपला वाटत नव्हतं आमची सत्ता जाईल. बाकीच्या राज्यात सुद्धा त्यांना वाटत नव्हतं आपली सत्ता जाईल, पण गेली सत्ता. आणि मग आता देश पातळीवर, विशेष करून कर्नाटकची निवडणूक झाल्याच्या नंतर सगळे विरोधी असलेले राजकीय पक्ष एकत्र आले आणि आज 21 पक्षाच्या नेत्यांनी एकत्र बसून देश पातळीवरची आघाडी तयार केली. आणि ही आघाडी जी आहे, ही आघाडी उद्या देशामध्ये सत्ता सुद्धा स्थापन करू शकते, अशी परिस्थिती आपल्याला निर्माण करायची किंवा अशी परिस्थिती आपण निर्माण होण्यासारखी स्थिती देशामध्ये आहे. आणि त्याच्यासाठी आज सगळे नेते प्रयत्न करत आहेत. आणि तुम्हाला आम्हाला नेहमी त्याच्यामध्ये अभिमान वाटला पाहिजे की आपले नेते आदरणीय पवार साहेब यांचं सगळ्यांचं नेतृत्व करतात, यांना सगळ्यांना एकत्र आणायचा प्रयत्न करतात.
ठीक आहे, उद्या पंतप्रधान कोण होईल किंवा सत्ता कोणाची स्थापन होईल हा प्रश्न वेगळा, पण आज एकतर्फी सगळं देशात चाललेलं आहे. आज रिझर्व्ह बँकेचा मान राखला जात नाही, आज सीबीआयचा मान राखला जात नाही, आज सुप्रीम कोर्टाचे 5 जज एकत्र येऊन जे या देशाच्या इतिहासात कधी घडलं नाही, पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी त्या ठिकाणी व्यक्त करायचा प्रयत्न करतायत. सगळ्या कायदेशीर संस्था आहेत, त्या संस्था मोडीत काढायचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून आता हे सगळे लोक सगळ्या देशामधून उठलेले आहे. मग जातीच्या संदर्भामध्ये, धर्माच्या संदर्भामध्ये, कोणी काय खावं, कोणी काय कपडे घालावे, कोणी काय करावं, इतकं प्रत्येक माणसाच्या व्यक्तिगत जीवनापर्यंत, प्रत्येक धर्माच्या व्यक्तिगत जीवनापर्यंत किंवा समाजाच्या व्यक्तिगत जीवनापर्यंत जाऊन पोचण्याचं काम ज्यावेळेला हे सरकार करत आहे त्यावेळेला ती एक गोष्ट आहे. आणि मग प्रश्न राहतो याच्यामधून आपल्या मतदारसंघातली लोकसभेची निवडणूक. बाळ आधी येईल, झालं आता इतके दिवस तुला परवानगी होती, आता परवानगी नाही आजपासून. आणि मग अशा स्थितीमध्ये आपले नेते पवार साहेब जर देशातल्या सगळ्या पक्षांचं नेतृत्व त्या ठिकाणी करणार असतील तर आपल्या पक्षातर्फे किमान 12-14 तरी खासदार, आपण काय सगळं सरकार आपलं येईल असं म्हणत नाही, आपण 24 जागा लढवतो, 12-14 तरी आपले खासदार निवडून आले पाहिजेत. त्या दृष्टिकोनातून राज्य लेवलला व्यूहरचना सुरू आहे. आणि हे सगळं त्या ठिकाणी सुरू असताना मग पुढचा प्रश्न राहतो, आम्ही सगळेजण पवार साहेबांच्या बद्दल इतकं चांगलं बोलतो, अजितदादांच्या बद्दल इतकं चांगलं बोलतो, तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला कुठं ना कुठं काही ना काही पदावर काम करायची संधी मिळालेली आहे. आणि मग अशा परिस्थितीत आता आम्ही पक्षाला काही द्यायचं असेल, नेत्याला काही द्यायचं असेल तर काय आमच्या हातामध्ये आहे आणि काय आम्ही करू शकतो. तर आपल्या जिल्ह्यातली परिस्थिती पाहिली तर मागच्या वेळेला 4 खासदारांच्या पैकी फक्त 1 खासदार सुप्रियाताईंच्या रूपानं आपण निवडून पडलो. 21 आमदार आहेत आपल्या जिल्ह्यात, 21 आमदारापैकी आपले फक्त 3 आमदार निवडून गेले. मोदींच्या प्रचाराचा भाग म्हणा किंवा आणखीन काय असेल म्हणा, पण हे घडलं. आणि यावेळेला तर त्यांच्या हातात सत्ता आहे, मागच्या वेळेला सत्ता नव्हती. आक्रमकपणानं पैशाचा किंवा साधन सामग्रीचा अमाप त्या ठिकाणी वापर करून हे लोक निवडणूक लढणार आहेत. त्याला काही आपण काय पुरे पडणार नाही. आणि मग आपण जर पुरे पडणार नसू तर आपण छत्रपतींच्या भूमीमधले लोक आहोत. आपल्याला गरिबी काव्यानंच ही निवडणूक त्या ठिकाणी लढली पाहिजे. आणि ती निवडणूक लढण्याच्या दृष्टिकोनातून मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की उमेदवार छान आहे आपला, याच गावातला आहे. एक जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो की सेलिब्रिटी उमेदवार आहे, सेलिब्रिटी उमेदवार आहे. जसं काय कुठेतरी साऊथ इंडियामधला कुठेतरी ऍक्टर आणून इकडे उभा केला. हे सगळ्यात पहिलं सांगितलं पाहिजे की हा त्याचा जन्मच इथला आहे, त्याचं शिक्षण इथं झालेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी बुद्धिमत्तेच्या जोरावर स्कॉलरशिपची परीक्षा असेल, नाही तर बोर्डामध्ये रँकमध्ये येण्याचा प्रयत्न असेल, हे सगळं त्यांनी केलेलं आहे. डॉक्टर म्हणजे डॉक्टर 2-3 प्रकारचे असतात. एक जनावरांचा असतो, एक PhD केलेला डॉक्टर असतो, एक माणसांचा डॉक्टर असतो. तर MBBS असलेले आणि डिस्टिंक्शनमध्ये पास झालेला उमेदवार हा डॉक्टर असलेला उमेदवार आज इथे दिला. आज ते योगायोगानं या क्षेत्रामध्ये असतील. पण शिवाजी महाराजांची भूमिका, संभाजी महाराजांची भूमिका त्यांना करायला मिळाली.
आता काही लोक असं पण प्रचार करतील, हे कधी आपल्याला खासदार झाल्यावर भेटायचे, याला कुठं गाठवायचं. त्यांनी ते स्पष्ट करून टाकलेलं आहे. एकदा ही निवडणूक झाली, मी खासदार झालो, ही आणि संभाजी महाराजांची मालिका संपली की मी पुढं कुठली भूमिका करणार नाही. पूर्ण वेळ लोकांच्या सेवेसाठी रात्रंदिवस एक कार्यकर्ता म्हणून, खासदार म्हणून त्या ठिकाणी काम करणार आहे. त्यांनी परवा धुळ्याला जाहीर केलेलं आहे. त्यामुळं तो प्रश्न जरी कोणी विचारला तरी लोकांच्या डोक्यातलं ते काढून टाका. आता उमेदवार जुन्नरचा का आंबेगावचा हे काही जास्त महत्वाचं नाही, पण शेवटी जबाबदारी राहतेच, तुमची जबाबदारी जास्त आहे. आणि हे सगळे आकडे जर पाहिले मागचे तर थोडी गडबड झालेली आहे. आणि त्या गडबडीमध्ये विधानसभेला सुद्धा आपण 3ऱ्या नंबरला राहिलो. जिल्हा परिषदला 7 पैकी 4 जागा आपल्याला मिळाल्यात, 3 जागा आलेल्या नाहीत. पंचायत समितीला 14 पैकी 6 जागा आपल्याला मिळालेल्या आहेत. नगरपालिकेमध्ये 7 पैकी 8 जागा आपल्याला मिळालेल्या आहेत, 17 पैकी 8. ही आपली खरी परिस्थिती आजची. आता लहान निवडणुकीमध्ये हे होतं, मग एखाद्याला तिकीट नाही मिळालं, एखादं पाण्याला व्यवस्थित झालं नाही, हे नाही झालं, ते नाही झालं, हा रुसला, तो रुसला, तो रुसला. पण मोठ्या निवडणुकीत हे होत नाही. आणि म्हणून माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की अध्यक्ष महोदय पांडुरंगजी, या तालुक्यामध्ये बूथ किती आहेत? 54. आपले एकदम असे हाडाचे कार्यकर्ते रात्रंदिवस काम करतील, असे कार्यकर्ते किती निघतील? 100 निघतील का? जास्त निघतील. किती? 1000 कार्यकर्ते निघतील. मग समजा प्रत्येकाने एक बूथच वाटून घेतला, दिवस किती आहेत तुमच्या हातात? 40 दिवस आहेत. एका बूथ मध्ये मतदार किती असतात? 700 ते 1000. आता एक बूथ वाटून घेतला, एका बूथ मधलं एक पान घेतलं त्या मतदार यादीतलं, या बाजूने 30 नावं असतात आणि या बाजूने 30 नावं असतात. एका कार्यकर्त्याने एक पान घेतलं तरी 60 लोकांशी संपर्क होऊ शकतो. आणि 800,000 बूथला त्या ठिकाणी जर आजच याद्यांचं वाचन तुम्ही केलं आणि कोण आपल्या विचाराचे पक्के आहेत 100% किती आहेत, थोडं नाराज झालेले किती आहेत, विरोधी किती आहे, विरोधामधलं सुद्धा उद्या आपल्याला एखादा मदत करणार असेल तर तो किती आहे, याचं जर क्लासिफिकेशन केलं, याचं जे वर्गवारी जर तुम्ही केली आणि समजा एका कार्यकर्त्याने त्याचाच बूथ, आणि बूथ काय आपण नाही द्यायचा त्याला सांगायचं की तुझ्या आवडीचा बूथ निवड, आणि बूथ प्रत्येकाने घ्यायचा. अतुल शेठ तुम्ही पण घ्यायचा, पांडुरंग पवारांनी पण घ्यायचा, तुम्ही पण घ्यायचा. प्रत्येकाला एक बूथ प्रत्येकाने घ्यायचा आणि त्याची जिम्मेदारी फक्त तेवढ्याच बूथच्या 1000 मतापुरती जबाबदारी. जर 376 बूथ तुम्ही 376 कार्यकर्त्यांना वाटून जर दिले आणि त्यांनी जर दुसरं काही पाहिलं नाही, मग तुम्ही घेतला, तुम्हाला तालुकावर फिरायचं तर तुम्ही तुमच्या त्या गावातला कोण असेल तर तिथे एका गावात कधी 1 बूथ असतो, कधी 2 बूथ असतात, कधी 10 बूथ असतात. मोठ्या गावांमध्ये 25-25, 30-30 बूथ असतात. आणि हे जर काम केलं, तितक्या बारकाईने काम केलं, तर मला वाटतं सभेमध्ये आणि संमेलनामध्ये जे काही आपण लोकांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे ते पोहोचत नाही. आता ह्या एकूण सगळ्या मतदारांच्या मध्ये किती 3 लाख मतदान आहे ना, 3 लाख मतदानामध्ये 1.5 लाख मतदान हे महिलांचंच आहे. आता तुमची जबाबदारी ही आहे की ह्या 1.5 लाख महिलांच्या पर्यंत कसं पोहोचायचं. त्याच्यासाठी तुम्हाला सुद्धा 346 बूथवर 346 महिला लागतील आणि मिळतील.
जिथं नसेल तिथं तुमच्या गावातल्या प्रमुख कार्यकर्त्याला सांगा की तुमच्या मंडळीला पाठवा म्हणून. आणि मग युवक आहेत, कालपर्यंत आपल्याला उमेदवार असा तसा तसा काय काय बोलत होते. आता सेलिब्रिटी उमेदवार आहे, पण सेलिब्रिटी जरी असला तरी तो कार्यकर्ता आहे. मी अनेक सभांमध्ये सांगितलं की मी ज्या वेळेला पहिल्यांदा 90ला उभं राहिलो त्यावेळेला 90च्या निवडणुकीपासून 3 विधानसभेच्या निवडणुका मी लढवल्या आणि 3 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ही जुन्नरची 14 गावं तिकडे आंबेगाव 4 निवडणुकामध्ये जुन्नरची 14 गावं तिकडं जोडलेली होती. त्यावेळेला या आपल्या डॉक्टर अमोल कोल्हेंच्या अख्ख्या कुटुंबानं हे आपलं काम केलेलं आहे. मुळापासून राष्ट्रवादीचे तिवरे गाव, त्याच्यामध्ये आपले दिलीपराव कोल्हे पंचायत समिती सदस्य पण झाले होते, त्याची भाऊजाई गावची सरपंच पण होती. म्हणजे काय आज काही कोणीतरी इम्पोर्ट करून उमेदवार तुमच्या समोर दिला असं नाही. तर त्यांचं सगळ्यांचं या पक्षासाठी या नेतृत्वावर विश्वास असल्यामुळंच आज त्यांनी तिथं हे काम केलेलं आहे आणि म्हणून ह्या गोष्टी आपण त्या ठिकाणी केल्या पाहिजे. आता निवडणुकीचे प्रश्न काय काय मांडायचे, मग प्रत्येक कार्यकर्ता एकदम दिल्लीपासून सुरुवात करतो. मग नेते आले तर नेते जे बोलतील ते बोलतो. तुम्हाला फक्त त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर, गावाच्या पातळीवर, तालुक्याच्या पातळीवर किंवा स्थानिक उमेदवाराच्या पातळीवर त्या ठिकाणी आपला उमेदवार कसा श्रेष्ठ आहे आणि दुसरा उमेदवार कसा नाकारता आहे त्या ठिकाणी हे दाखवायचा प्रयत्न त्या ठिकाणी करायचा आहे. आणि तुमचे निवडणुकीचे जे विषय आहेत ते विषय ठरवून घ्यायचे. आता मगाशी गुलाब शेट्टी प्रश्न मांडला इथं की पाणी नाही का, पाणी नाही. अरे धरणामध्ये एवढं जास्त पाणी असताना सुद्धा यावेळेला केवळ सत्तेमध्ये आपण नाही आणि कोणीतरी नगर जिल्ह्याचा एखादा मंत्री त्या ठिकाणी त्याची ताकद वापरतो आणि तुमच्या इथं उशेशी असलेल्या धरणाचं पाणी घेऊन खाली त्या ठिकाणी जातो आणि आज पाणी वाहत असताना तुम्हाला आणि आम्हाला त्या पाण्याकडे बघायला लागतं. मग तुम्ही मला सांगा की इतके वर्ष या तालुक्यातल्या लोकांना, मग आंबेगावचे असतील किंवा खेडचे असतील किंवा खालचे असतील, यांना सगळ्यांना नुसता एक फोन केला की पाणी येत होतं. कारण वल्लभ शेठ आम्ही बाकीचे सगळे लोक आम्ही एकत्रितपणाने बसून त्याचं सगळ्याचं नियोजन करत होतो. आम्ही मंत्रिपदावर होतो, आम्ही दुसऱ्या पदावर होतो, आम्ही म्हणून तो शब्द खरा ठरत होता. आणि माझी तर इतकी अडचण व्हायची की मी नगर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो 9 वर्ष. नगर जिल्ह्याला पण खुश ठेवायचं आणि इकडं पण तुम्हाला खुश ठेवायचं. त्यांना पण कमी पडू दिलं नाही, तुम्हाला पण कधी कमी पडू दिलं नाही. पण आता थोडीशी सत्ता इकडं तिकडं झाली की आज लगेच या परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागतंय. आणि मग आम्ही ठीक आहे, आम्ही फोन करू, पण जो सरकारच्या विरोधातला राग आहे हा राग व्यक्त करायचं काम कार्यकर्त्यांनी रस्त्यावर केलं पाहिजे. 5, 50, 100, 200 शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून या पाण्याच्या समस्येच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आपली भूमिका मांडली पाहिजे. ते मांडायचं काम तुम्ही करावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. असे अनेक प्रश्न आहेत. हा एक प्रश्न त्यांनी उल्लेखला म्हणून मग शेतमालाच्या भावाचा प्रश्न असेल किंवा बाकीचे कुठले प्रश्न असतील. आता माझं आपल्याला सांगणं आहे की उमेदवार येथे फार सभा, संमेलनं, रॅली या भानगडीत फार पडू नका तुम्ही. आणि फार कार्यकर्त्यांनी सुद्धा बारक्या गावामध्ये उमेदवाराला न्यायचा प्रयत्न करू नका. कारण त्यांना त्यांची स्वतःची निवडणूक जशी लढवायची तशी पक्षाच्या इतर खासदारांच्या निवडणुकीसाठी सुद्धा त्यांना इतरत्र जायचं. पक्षाने त्याच्यासाठी स्वतंत्र हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यामुळे इथला प्रचार करून अन्य ठिकाणचा सुद्धा प्रचार त्यांना करायला लागणार आहे. आणि म्हणून मग आपल्याकडे काय असतं, मग ही दशक्रिया लय महत्त्वाची आहे, हे मंदिर लय महत्त्वाचं आहे, तिथं टिळ्याचा कार्यक्रम चालू आहे, तिथं 2 मिनिटं गेलं तर लय लोकांना बरं वाटेल.
काय काय सांगतात आणि आग्रह तर इतका जोरात असतो. मला तर आता असा अनुभव आहे, मी एखाद्या गावात गेलो निवडणुकीच्या काळात, येले जागृत देवस्थानी दर्शन घ्यायला पाहिजे. घेतलंय दर्शन, नाही यायलाच पाहिजे जागृत देवस्थानी. मला तो कार्यकर्ता म्हटला की तिथं चल, की मला माहिती आहे त्याला कुलूप असणार आहे तिथं. तिथे गेलं की मंदिराला टाळा आणि मग चावी सापडत नाही आणि मग ते लग्नात नाही जास्त चालू. नवऱ्याच्या मुलीच्या मामाने मुलीला घेऊन या, मुलीच्या मामाने मुलीला घेऊन या, नुसतंच पुकारीत असतं. ते मुलीचा मामाही कुठं असतो आणि मुलगी कुठं असते काय त्याचा पत्ता नाही, पण पुकारीत असतात. तसं काही आपले कार्यकर्ते प्रेमापोटी, उत्साहापोटी, आनंदापोटी कदाचित हे सांगत असतील, पण जो ठरलेला कार्यक्रम आहे. कारण आता या उमेदवाराचा दुसरा एक प्रॉब्लेम आहे, अशी पोरी तिकडं सेल्फी काढायला मागे लागतात. गाडीत बसायचं कधी उतरायचं कधी, त्याच्यात 10-20 मिनिटं जाते. परवा चाकणला तर काय परिस्थिती झाली. आणि मग ते होऊ नये याच्यासाठी काळजी तुम्ही घेतली पाहिजे. आता 3 आणि 4 दिवस जरी द्यायचे म्हटले तरी सुद्धा घरचा उमेदवार आहे, घरामध्ये इथं कमी हे करा. आपण काही तालुकावार एवढा सभा पण नाही घेणार. एकच सभा 3 तालुक्याची किंवा 6 तालुक्याची एकत्र घेऊ, 1,00,000-2 लाखाची सभा झाली पाहिजे. त्यावेळेला काय आपली ताकद लावायची ती लावू आणि त्यावेळेला आपल्याला बघू. आता आम्ही इतके वर्ष निवडणुका लढवतो, पण आम्हाला मी निवडणुकीत किती भाषण केलं, एक TV चॅनेल दाखवत नव्हती. आता आपल्या उमेदवाराला सगळे चॅनेल रोज सकाळी दाखवतात. तर चाकणच्या सभेचं भाषण, आज अख्खं भाषण सकाळी 7 वाजता ABP माझा दाखवलं त्या ठिकाणी. मग ग्लॅमर असलेले उमेदवार आहेत. आता तुम्ही सांगितलं वक्ते येऊ दे आमच्याकडे, कोण म्हटलं आमच्याकडे बांधल साहेबांना आला, कोण म्हटलं आमच्याकडे राज ठाकरेंना आला, म्हटलं धनंजय मुंडेंना आला, आणखी कोण राहिले पिचड साहेबांचा असेच घालवा 40 दिवस. नुसती भाषणं ऐका तुम्ही फक्त, आणि असे 40 दिवस जातील आणि मग आपल्याला काही करणार नाही. आणि म्हणून ठीक आहे, हे कार्यकर्ते जरी आले तरी मोठ्या गावांमध्ये या प्रमुख लोकांच्या मोठ्या गावांमध्ये सभा लाव, फार गाड्या लावून आपलीच माणसं आणून आपल्याच माणसांच्या समोर आपलीच भाषणं करायची. आता मी जेवढं बोलेन त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती असेल, तुमचंही पाठ असेल, तुम्ही त्याच्यापेक्षा चांगली भाषणं करू शकता. कारण आता हा सगळा TV आणि सोशल मीडियाचा परिणाम आहे. त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की ह्या गोष्टी आता पारंपरिक पद्धतीनं प्रचार करायचं सोडून द्या. माझा गाव आणि माझं बूथ हेच टार्गेट तुम्ही त्या ठिकाणी ठेवा. आपला उमेदवार काही पैशावाला उमेदवार नाही, आपला उमेदवार साधा उमेदवार आहे. त्यांनी चॅनेल त्याची मालिका काढताना सुद्धा स्वतःच्या राहत्या घराला विकून त्या ठिकाणी त्यांनी ती स्वतःची ती मालिका काढलेली आहे. आणि त्यामुळं जबाबदारी पक्षाची आहे, जबाबदारी तुमची आमची आहे, जबाबदारी सगळ्यांची आहे. आणि एकदा जनतेचा प्रेमाचा पाठिंबा असल्याच्या नंतर पैसा हा त्या ठिकाणी काय करत नाही. आणि म्हणून अतिशय मर्यादित बजेटमध्ये आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे. आता या तालुक्यामध्ये एक राजकीय थोडंसं समीकरण बदललेलं आहे. मनसेचे आमदार आता शिवसेनेत गेलेले आहेत. त्याचा वेगवेगळ्या गावात काय नकारात्मक परिणाम काय होतोय, सकारात्मक परिणाम काय होतोय, कारण सगळ्यांनाच काही आवडतं असं नाही. त्यामुळं जर एखाद्या गावामधले नवीन माणूस आल्यामुळं किंवा याच्यामुळं त्या ठिकाणी जर काही तिथं समीकरणं जर बदलत असली तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये किंवा गावामध्ये, तर त्याचा सुद्धा फायदा घेण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी करा. नव्या मुंबईला एक मेळावा आपण घेणार आहे आणि घाटकोपरला पण एक मेळावा घेणार, तर त्याचं नियोजन आम्ही करतोय.
त्याचबरोबर शक्य असलं तर पुण्याला आपले जे व्यापारी किंवा आणखीन भोसरीला बरेच लोक आहेत आपले, उद्याच्या गुरुवारी आपली जशी बैठक आहे अशीच बैठक अजितदादांनी स्वतः भोसरीला घेतलेली आहे. तुमच्यातल्या काही प्रमुख लोकांना जर येता आलं आणि तिथं जर आपल्या म्हणजे आंबेगावच्या लोकांना आणावं, जुन्नरच्या लोकांनी जुन्नरच्या लोकांना आणावं, खेडच्या लोकांनी खेडच्या लोकांना आणावं. कारण आपले चांगले चांगले लोकसुद्धा इतर वेळेला इकडं आपल्याला मदत करतात आणि मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये तिकडं मग स्थानिक परिस्थिती लक्षामध्ये घेऊन त्या ठिकाणी दुसऱ्याला मदत करायचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणून विशेष करून जुन्नर तालुक्यातल्या कार्यकर्त्यांची ही जबाबदारी आहे की माझ्या घरातला कोण मुंबईला आहे, माझ्या घरातला कोण पुण्याला आहे, माझ्या घरातला कोण भोसरीला आहे, हे सगळं बघून त्यांना आपल्या उमेदवारासाठी. कारण भोसरीला आपण गेल्या निवडणुकीमध्ये 84,000 मतांनी मागं राहिलेलं आहे आणि ही 84,000 मताची पिछाडी भरून काढून आपल्याला त्याच्यामध्ये हे करायचं. मी काल हवेलीत गेलो होतो. हवेली आणि शिरूर एक मतदारसंघ आहे. 27,000 आपण हवेलीत मागे होतो, 27,000 आपण शिरूरला मागे होतो. पण आता त्याच्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सगळ्याच्या सगळ्या जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या, सगळ्याच्या सगळ्या पंचायत समिती राष्ट्रवादीच्या. शिरूरमध्ये सुद्धा तसंच. हडपसरला आपण जाऊन पाहिलं तर 27 नगरसेवक आहेत. एकूण 27 नगरसेवकांपैकी 15 नगरसेवक राष्ट्रवादीचे आहेत. सगळे मोठे मोठे लोक आहेत. रात्री तिथं देवदत्त निकम आम्ही सगळ्यांनी बैठक घेतली उशिरापर्यंत. कार्यकर्ते जोरात कामाला लागलेले आहेत. आणि मग आता जुन्नर आंबेगावची बैठक कधी घ्यायची म्हणून अतुल शेटला पांडुरंग पवारांना फोन केला तर म्हणजे आमची आजच बैठक आहे. म्हणलं ठीक आहे, तुमची आज तर आम्हीच येतो, काय फरक पडत नाही. आणि त्या निमित्ताने तुमची सुद्धा भेट झाली. पिचड साहेबांशी सुद्धा बोलणं झालेलं आहे. एक 3 त्यांच्या आपण सभा आत्ताच घेऊन टाकू. एक जुन्नरला तुम्ही सांगाल तिथे घ्या, एक आंबेगावला घेऊ आणि एक बैठक आपण खेडमध्ये देखील त्या ठिकाणी घेऊ. तर हे सगळे प्रश्न आहेत. मला परत एकदा आपल्याला सांगायचं आहे की पारंपरिक पद्धतीने प्रचाराची यंत्रणा, आता उमेदवार आले तर उमेदवाराच्या भोवती गर्दी दिसलीच पाहिजे. पण उमेदवार नसतील त्या दिवशी आम्ही सगळ्यांनी उठकं सुटकं इथं नारायणगावला ये, हे नाही झालं पाहिजे. ते आपापलं याच्यामध्ये आपण काम केलं पाहिजे. आणि जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या जबाबदाऱ्या, आता प्राथमिक यादी माझ्या हातात एखादाशी त्याच्यात काही बदल करायचा असला, उदापूर डिंगोरे, अंकुश आमले आहेत का? बरं, दोघे बाहेर गेले. बरं, ओतूर पिंपरी पेंडार, मोहित ढमाले, सादिक अत्ता. जिल्हा परिषदला किती लीड मिळालेलं आहे? 4,000. तेवढं राहील का? त्याच्यापेक्षा वाढेल? सांगा ना, मग तुम्ही सांगा. दोघांपैकी कुठे एकाने उठून करून सांगा. 4,500 लीड मिळालं. आता उद्या काय होईल? नाही, 5,500 राहील का वाढेल का कमी होईल? वाढेल. आणि त्याच्यासाठी तुम्हाला असं तुमच्या निवडणुकीत जसं केलं तसंच करावं लागेल. त्याच्यापेक्षा जास्त चांगलं करावं लागेल. आता 40 दिवस आहेत. इकडे तिकडे वेळ व्हायला घालू नका. आता महिनाभर कुठं लग्न कार्य, दशक्रिया विष्क्रिया फार वेळ नका घालू. पिंपळवंडी आळे, शरदराव लेंडे, किती लीड मिळालं तुम्हाला? माझा तेवढाच ठेवणार आहे का वाढवणार आहे? किती आहे मला आकडा सांगा.
बघा बरं, हो साहेब 10,000 देऊ आम्ही. आमदार तुमच्या गावात आहे, असू द्या काय फरक पडत नाही. नक्की वाढेल. संजय गुंजाळ तुम्ही बरं. साहेब आपण तिथं जुन्नर कमिटी मंडळ पण करत होतो, तिथं पण आपण या संदर्भात निर्णय घेतलेला आहे की तालुक्यात उमेदवार आहे, त्यामुळे आता वेगळा विचार न करता आपण तालुक्याच्या उमेदवाराचंच काम करूया. ते ठीक आहे, पण आपला प्रश्न आता फक्त तुमच्या जिल्हा परिषद मतदारसंघापुरता आहे. तर तुम्ही आता ज्यांची इथं नावं घेतलेली आहेत त्यांनी तुमच्या बूथमधले, तुमच्या मतदारसंघातले जेवढे बूथ आहेत त्या बूथला प्रत्येक, म्हणजे आकडा ठीक आहे, आकडा मागे पुढे होईल, पण प्रत्येक बूथला एक कार्यकर्ता तुम्हीच नेमायचा आणि त्याची यादी आम्हाला सबमिट करायची आणि ती यादी पाहून मग आम्ही त्यावेळेला निवडणूक झाल्यावर मग तुमचा गट, तुमच्या गटामध्ये कुठल्या कुठल्या कार्यकर्त्यांनी कुठल्या बूथची जबाबदारी घेतली होती, मग तिथं किती 50% मतं पडली का 60% मतं पडली का 70% मतं पडली, मतदान किती झालं, मतदान किती टक्के झालं, हे त्या ठिकाणी बघावं लागेल. आता राजुरी बेले, पांडुरंग पवार आणि प्रदीप पिंगट किती मतं पडली होती, जिल्हा परिषदला लीड किती आहे? 4.5. मग आता काही वाढेल का तेवढंच राहील? होईल. कुठं आहे प्रदीप पिंगट? खर्चून सांग ना, आम्ही आहे. आपल्या पक्षाचे काही लोक विरोधामध्ये होते, काही उमेदवार होते. ठीक आहे, ते तुम्हाला सगळ्यात माहिती आहे, त्यामुळे फक्त एकच काम करा की मागच्या छोट्या मोठ्या निवडणुकीत कोणी कार्यकर्ते हे बाजूला जरी गेलेले असले, विरोधी जरी गेलेले असले आणि त्यांना दुरुस्त करायचा जरी प्रयत्न समजा आम्ही कोणी केला तर तुम्ही त्याच्यामध्ये समजून घ्या, नाराज होऊ नका. कारण हे आपल्याला सगळं पक्षासाठी त्या ठिकाणी करायचं. नारायणगाव वारुळवाडी, राजेश्रीताई आणि दिलीप कोले, सांगा किती मताने आपण मायनस होतो. आता काय करणार? नाही, मेहनत करावी लागेल. किती मतदान आहे नारायणगाव वारुळवाडीचं? जिल्हा परिषद मतदान 42,000 मतदान. तुम्हाला आणखी मदतीला कोण लोक पाहिजे? राजश्री आले नाही का मुंबईमध्ये? संजय वारुळे आहेत, गुलाब शेठ आहे, रामप्रसाद आमचे स्थानिक आहे, आमची पूर्णिमाची बाकीची टीम आहे. ठीक आहे, तुम्ही करा, काय प्रश्न नाही. तांबे पाडळी, निलेश रावते, ज्ञानेश्वर कबाडी, भाऊ देवाडे. सांगा भाऊ. 1700 मतांची माहिती. आता पुढं मध्ये सगळं माझ्या मतदारसंघातून ते बाजूला गेले याचा 5,000चं बिल तरी मतदारसंघात. मुंडे साहेब तुम्ही सांगा. त्यावेळेला परिस्थिती चांगली आहे. आम्ही पूर्ण मतदारसंघाचे कार्यकर्ते बाहेर गेलेले, संध्याकाळी पण बैठक आहे. नाही, काय झालेलं आहे मी बघितलं गेल्या 2-3 निवडणुकीमध्ये, म्हणजे वल्लभ शेट्टन आम्ही ज्यावेळेला काम करत होतो त्यावेळेला आदिवासी लोकांना आम्ही असं ते आमच्या बरोबर होते पूर्णपणे. आता थोडंसं आदिवासी भाग दूर आपल्यापासून गेलेला आहे. कारण काय आहेत काय नाही ते तुम्हाला माहिती आहेत, मलाही माहिती आहे, किंवा काही माहीत नसलेली कारणं असतील. तर तुम्हाला आता तुमचा मतदारसंघ हा जबाबदारी तुमचीच आहे, नाही तर पुढं मग अवघड होऊन जाईल तुम्हाला सांगतो. त्यामुळं तुम्ही त्याच्यामध्ये दुरुस्त करायचं काम करा. सावरगाव, भालेवाडे, अरुण पारखे आणि प्रकाश ताजने. काय परिस्थिती राहिली मागच्या जिल्हा परिषद पंचायत समितीला? मायनस. आता काय होईल? परवाच्या प्रकरणामुळे थोडंसं समतोल राखण्याचा परवा जो आमदारांचा प्रवेश झाला तर प्रामुख्याने शिवसेनेचं तिथे बऱ्यापैकी चाललेलं होतं.
आपल्या थोडीशी नाराजीवर आपल्यामध्ये सुधारणा निश्चित होईल. काय करायला ठीक आहे, आता लिहून तर घेतो. जुन्नर शहर पापाबाई खोत, दिनेश दुबे, विक्रम परदेशी, अलकाताई फुलपगार. जुन्नर शहरामध्ये 7% पोरं नक्की नक्की 90% तर मुस्लिम समाजा म्हणजे ठोकून होणार. 95% 95% मतदान होईल. 90% आपण सांगायला काय झालं. 95% फिरोज भाई ते खड़े मत रहो, बैठो, लेकिन बसा. क्या होगा प्लस आपली नगरपालिका गेली बरं का. तरी गेलीच ना. काही चुका असतील काय असं तिकीट चुकीचं दिलं म्हणून गेली. ठीक आहे, बरोबर आहे. मला बाबा शेटला द्या, आपली नगरपालिका पूर्ण 13 नगरसेवक आले असते आपल्याकडे. मग आता बापा सेट जाऊ तर तुमची जास्त आहे. काम राहतो शेटला माहिती. मागची चूक पुढे दुरुस्त करू. नाही दुरुस्त काय ना, आपण पक्षाचे नेहमीच बांध नाही. दुरुस्तीचा काय विषय नाही, आपण पक्षाचेच बांध. तर ठीक आहे. मग या पद्धतीने साधारणतः तुमची प्रचाराची काय राहिलं, कोणता एखादा मतदारसंघ राहिला काय नाही ना. या पद्धतीने प्रचाराची दिशा ठरवा आणि एक तालुक्याचं ठिकाण ठरवा आणि प्रत्येक जिल्हा परिषद गटात ऑफिस काढा. फक्त त्याला काही बोर्ड वेळ लावू नका. फक्त कार्यकर्त्याने यायला जायला त्या ठिकाणी होईल. त्याच्यामुळे उगाच खर्चामध्ये आणि आचारसंहितेचं काटेकोर पालन करावं लागेल. आचारसंहिते यावेळेला जरा थोडंसं जास्त स्ट्रिक्ट आहे. त्याच्यामुळं आचारसंहितेचं चांगलं पालन करणं हे सगळ्यांचं काम आहे. बाकी स्थानिक नेते ठरवतील, राज्यातले पण नेते येतील, पण फार सभांची अपेक्षा करू नका असं माझं मत आहे. तर खालच्या पातळीवर, गाव पातळीवर, बूथ पातळीवर आपला प्रचार चालू द्या. एवढंच मला आपल्याला सांगायचं आहे. धन्यवाद.